हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा भाग 4 आणि यामध्ये पाहणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ऍप्लिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन कडे जाण्याच्या आधी आपण पाहूयात की आतापर्यंत या लेसन मध्ये आपण काय काय शिकलो. तर या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये म्हणजे एखादी सिक्वेन्स जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर तिची फर्स्ट टर्म ही आपण ए या लेटरनी दाखवलेली आहे. जो कॉमन डिफरन्स आहे तो स्मॉल डी या अक्षराने आपण दर्शवत होतो. त्याच्यानंतर टीएन हा फॉर्म्युला आपण पाहिला. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला पाहिला एसएन चा. एसएन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट टी1 प्लस टीएन सम ऑफ एन टर्म्स व्हेन फर्स्ट टर्म अँड द लास्ट टर्म इज अवेलेबल. त्याच्यानंतर आपण पाहिलं एसएन चा दुसरा फॉर्म्युला एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एन नंबर ऑफ टर्म्सची तुम्हाला ऍडिशन करायची आहे, फर्स्ट टर्म अवेलेबल आहे, कॉमन डिफरन्स अवेलेबल आहे, किती टर्म्सची ऍडिशन करायची आहे ते तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेस हा फॉर्म्युला आपण यूज केला. प्रॅक्टिस सेट 3.4 मधील पहिले एक्झाम्पल आपण पाहूया. On 1st January 2016, Sanika decides to save ₹10. ₹11 on the second day, ₹12 on the third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? म्हणजे सानिकानं 1 जानेवारी 2016 ला असं ठरवलं की आता आपण सेव्हिंग करायची, बचत करायची. फर्स्ट डे ला तिने ₹10 सेव्हिंग केली, सेकंड ला ₹11 सेव्हिंग केली, थर्ड ला ₹12 सेव्हिंग केली आणि या पद्धतीने थ्रू आउट इयर पूर्ण वर्षभर तिने सेव्हिंग केली. मग आपल्याला काढायचं आहे की 31 डिसेंबर 2016 म्हणजे त्या वर्षाचा शेवटचा दिवस, त्या दिवशी तिची एकूण सेव्हिंग किती असेल. म्हणजे पहिल्या दिवसापासून 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत तिची टोटल सेव्हिंग किती असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आता पाहूया की सानिकानं जे सेव्हिंग केलेले आहेत त्या कशा आहेत. सानिका सेव्स ₹10 ऑन फर्स्ट डे, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. या पद्धतीनं ती सेव्हिंग करत आहे. मग आता ह्या ज्या टर्म्स आहेत तर हे एपी दिसत आहेत क्लिअरली. दिस इज एन एपी म्हणजे 10, 11, 12 हे जे तिचे सेव्हिंग्ज आहेत प्रत्येक दिवसाच्या त्या आपल्याला अशा दिसत आहेत की त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. मग याची पहिली टर्म जी आहे ए इज इक्वल टू 10 ही त्या एपीची फर्स्ट टर्म असेल. मग जर आपण कॉमन डिफरन्स घेतला तर 11 मायनस 10 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे कॉमन डिफरन्स काय आहे या एपीचा तर तो आहे 1. आता सानिका सेव्हिंग करत आहे 2016 या वर्षामध्ये. जनरली प्रत्येक वर्षाचे दिवस हे 365 असतात, 365. पण या एक्झाम्पल मध्ये 2016 हे जे इयर आहे ते आहे लीप इयर. म्हणजे नंबर ऑफ डेज ऑफ इयर किती झाल्या. नंबर ऑफ डेज ऑफ 2016 ते किती झाले तर दॅट इज 366. इतके दिवस तिनं सेव्हिंग केलेली आहे. मग आता आपल्याला जर टोटल सेव्हिंग काढायची असेल एसएन इज इक्वल टू म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे एस 366
66 ही सेविंग कॅल्क्युलेट करायची आहे. तर Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागेल. तर S 366 is equal to 366 divided by 2 in bracket 2 into what is it? It is 10 plus 366 minus 1 into 1 because d's value is 1. आता या ठिकाणी पहा 366 ला 2 न डिव्हिजन जातं. 2 1 जा 2 1 जा 2 8 is and 2 3 is. म्हणजे डिव्हिजन काय आलं 183. आता ब्रॅकेट मध्ये पाहूयात आपण 10 into 2 it is 20 plus 366 minus 1 365 into 1 that equal to 183 into आता ब्रॅकेट मध्ये काय होईल 20 plus 365 किती आले याचं ऍडिशन 183 into 365 plus 10 375 and plus 10 385. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते येईल 70,455 आणि ही आहे यस 366. Hence Sanika saves rupees 70,455 in the year 2016. Second example घेऊयात. A man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of the first and the last installment. म्हणजे एका व्यक्तीनं 8,000 रुपीज उसने आणलेले आहेत आणि त्यांना असं कबूल केलेलं आहे की मी टोटल इंटरेस्ट जो आहे 8,000 रुपीज वर तो रुपीज 1,360 देणार आहे आणि ही जी टोटल अमाऊंट आहे ती टोटल 12 इन्स्टॉलमेंट्स मध्ये वापस देणार आहे. म्हणजे द मॅन रिपेड त्याने किती परत दिले असतील रुपये तर त्यानं घेतलेले 8,000 आणि त्याच्या इंटरेस्टचे 1,360 म्हणजे त्यानं एकूण किती अमाऊंट रिपे केलेली आहे तर ती आहे 9,360. ही किती इन्स्टॉलमेंट्स मध्ये वापस केलेली आहे तर ती 12 इन्स्टॉलमेंट्स मध्ये वापस केलेली आहे. मग हे जे 9,360 आहेत दॅट इज आवर SN म्हणजे S12. त्यानं टोटल अमाऊंट किती इन्स्टॉलमेंट्स मध्ये वापस केलेली आहे तर ती आहे 12 आणि म्हणून S12 आहे 9,360 रुपीज. मग आता याच्यामध्ये त्यानं असं कबूल केलेलं आहे की जी इन्स्टॉलमेंट मी भरणार आहे ती आधीच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 रुपीज न लेस असणार आहे. म्हणजे जो डिफरन्स आहे तो आहे -40 चा. दिस इज अन एपी. दिस इज अन एपी. कशामुळे एपी आहे तर त्यानं ज्या पद्धतीनं कबूल केलंय की आधीच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ही 40 रुपीज न लेस असणार आहे. म्हणजे इथं कॉमन डिफरन्स कितीचा आहे -40 चा आहे. पहा या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे तुम्हाला ए कॅल्क्युलेट करायचं आहे
आणि लास्ट इन्स्टॉलमेंट कॅल्क्युलेट करायची आहे म्हणजे तुम्हाला टीएन म्हणजे T12 कॅल्क्युलेट करायची आहे. या दोन ज्या ए आणि T12 आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर मग ती कशा पद्धतीने करता येईल तर S12 दिलेला आहे आपल्याला. आपण SN चा फॉर्म्युला वापरूयात. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a plus n minus 1 into d. S12 is equal to 12/2 in bracket 2a plus n किती आहे 12 minus 1 into minus 40 bracket close because d is minus 40. S12 किती आहे 9360. That is equal to 2 ones are 6 means 6 in bracket 2a plus 12 minus 1 it is 11 into minus 40 bracket close. हा जो 6 आहे तो राइट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो मी लेफ्ट ला डिव्हिजन मध्ये आणते. 9360 divided by 6 is equal to 2a. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते होईल minus 440. 6 ones are 6, remainder is 3, 6 5 is 30, again remainder is 3, 6 6 is 36 and this 0. Okay, 1560 is equal to 2a minus 440 means 2a is equal to 1560 plus 440. So 2a is equal to what is the addition of this? 6 and 4 10 carry 1, 5 and 5 10 carry 1. It is 2000. So a is equal to 2000. हे 2 जातील डिव्हिजन मध्ये. It is 1000. So a is equal to 1000. आपल्याला ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळालेली आहे. आता आपल्याला लास्ट जी इन्स्टॉलमेंट आहे ती कितीची असेल म्हणजे T12 काढायचं आहे. तर T12 साठीचा फॉर्म्युला म्हणजे TN साठीचा फॉर्म्युला आहे a plus n minus 1 into d. T12 is equal to a 1000 plus 12 minus 1 into d. d is minus 40. So T12 is equal to 1000. This 12 minus 1 it is 11 into minus 40. T12 is equal to 1000. Here multiplication is minus 440. So T12 is equal to 560. So first installment is rupees 1000 and last installment is rupees 560. Next example घेऊया. Sachin invested in a national savings certificate scheme. In the first year he invested rupees 5000. In the second year rupees 7000. In the third year 9000 and so on. Find the total amount that he invested in 12 years. Okay. आता ह्या सचिनची इन्व्हेस्टमेंट आपण पाहूया. सचिन इन्व्हेस्टेड rupees 5000. Next year rupees 7000 आणि third year rupees 9000 and so on. आपल्याला हे दिसतं की ही एक एपी आहे. इट इज एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची पहिली टर्म काय आहे 5000 रुपीज 5000. त्याच्यानंतर जो कॉमन
डिफरन्स आहे तो होईल T2 मायनस T1 आणि तो होईल 7000 मायनस 5000, तो आला 2000 चा. हा झाला कॉमन डिफरन्स डी. पहा आपल्याकडे ए आहे, आपण डी मिळवलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की फाइंड द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे S12 जर n इज इक्वल टू 12 असेल तर, म्हणजे त्याची 12 इयर्स मधली टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. SN चा फॉर्म्युला वापरूयात. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला S12 कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे n च्या ठिकाणी इथं 12 पुट करा. 12/2 इन ब्रॅकेट 2 इंटू 5000 प्लस 12 मायनस 1 into what is D? D is 2000 bracket close. या ठिकाणी डिव्हिजन होईल 2 1 जा 6 इथं. सो 6 इन ब्रॅकेट पहा 2 into 5000 it is 10,000 plus 12 minus 1 it is 11 into 2000 is equal to 6 in bracket. आता हे 10,000 as it is plus 11 into 2 22,000. आता पहा 6 into हे 10,000 आणि हे 22,000 झाले 32,000. म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन येईल 1,92,000. ही आपली व्हॅल्यू आहे S12. So, Sachin invested rupees 1,92,000 in 12 years. Fourth example घेऊयात आपण. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. Auditorium म्हणजे सभागृह. तर या सभागृहामध्ये म्हणजे ऑडिटोरियम मध्ये एकूण ज्या रांगा आहेत त्या आहेत 27. म्हणजे तुमचा n काय आहे या ठिकाणी 27. आणि यामध्ये 20 सीट्स इन द फर्स्ट रो म्हणजे पहिली जी रांग आहे तिच्यामध्ये 20 सीट्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड मध्ये 22 सीट्स आहेत, पुढे 24 सीट्स आहेत आणि अशाच पद्धतीनं पूर्ण ज्या 27 रांगा आहेत त्याच्यामध्ये या दोन्ही ज्या सीट्स वाढत गेलेल्या आहेत तशा प्रकारे आहेत. म्हणजे दिस इज अन एपी. ओके. आणि ह्या एपी ची पहिली टर्म आहे 20. मग आता आपण कॉमन डिफरन्स घेऊया. डी इज इक्वल टू T2 minus T1. So 22 minus 20 is equal to 2. डिफरन्स आहे 2 चा. हा कॉमन डिफरन्स आहे. आता आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते पाहूया. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. मीन्स यू वॉन्ट टू गेट द व्हॅल्यू ऑफ T15. आणि दुसरं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की त्या सभागृहामध्ये एकूण सीट्स किती आहेत. टोटल सीट्स म्हणजे S27 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. S27 कशासाठी तर त्या सभागृहामध्ये त्या ऑडिटोरियम मध्ये 27
रांगा आहेत त्या सीट्सच्या, रोज आहेत, म्हणून यस 27. ते काढल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? टोटल सीट्स इन द ऑडिटोरियम. तर आता आपण T15 कॅल्क्युलेट करूया. T15 साठी फॉर्म्युला काय यूज करावा लागेल? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. म्हणजे T15 इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A हियर? 20 प्लस 15 minus 1 into 2, that equal to 20 plus 14 into 2, that 20 plus 14 2 is a 28. So there are 48 seats in the 15th row. मग आता आपल्याला पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? S27. म्हणजे या ठिकाणी फॉर्म्युला यूज करूया आपण Sn साठीचा. So n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. S27 कॅल्क्युलेट करायचा आहे. 27 divided by 2 in bracket 2 into a काय आहे? 20 plus 27 minus 1 into difference is also 2. So 27 by 2 in bracket हे दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 40 प्लस 27 minus 1 it is 26 into 2. So that equal to 27 divided by 2 in bracket 40 plus 26 2 is a 52. So 27 divided by 2 into यांची ऍडिशन किती आली? That is 92. आता ह्या 2 ने याला डिवाइड होईल. 2 4 is a 8, carry 1, 2 6 is a 12. So 27 into 46 याचा प्रॉडक्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि तो आहे 1240. दॅट इज आवर S27. मग फायनल आन्सर आपल्याला लिहायचा आहे आणि ते अशा पद्धतीने लिहायचं. सो इन 15th row there are 48 seats आणि तुमचं सेकंड आन्सर असणार आहे there are 1242 total seats in auditorium. नेक्स्ट कारगिलच्या टेम्परेचरच्या एक्झाम्पल्स कडे आपण जाऊयात. तर एक्झाम्पल असं आहे, कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग्स वेर इन AP. The sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. Okay. आता या ठिकाणी मंडे टू सॅटरडे आपल्याला ह्या टर्म्स कन्सिडर करावे लागणार आहेत. लेट फॉर मंडे, ट्यूजडे, देन वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे आपण काय करूयात? टेम्परेचर्स कन्सिडर करूयात. मागच्या एक्सरसाइज मध्ये आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपल्याला 3 टर्म्स 4 टर्म्स कन्सिडर करायचे असतात त्या कशा पद्धतीने करतो आपण, जेव्हा AP साठी त्या कन्सिडर करायच्या असतात. या ठिकाणी फक्त 5 टर्म्स आहेत. तर थर्सडे साठी मी काय करते, या ठिकाणी A असं कन्सिडर करते. मग जेव्हा आपण पाठीमागे जाऊ तेव्हा वेनसडे होईल A मायनस D, ट्यूजडे होईल A मायनस 2D आणि मंडे होईल A मायनस 3D. आता A च्या पुढे गेल्यानंतर A प्लस D आणि A प्लस 2D अशा प्रकारे आपण काय केलेले, त्यांना कन्सिडर केलेले 5 दिवसाचे जे टेम्परेचर्स आहेत. आता याच्यामधला वेनसडे जो आहे इथे आपल्याला दिलेले इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस, म्हणजे
वेडनेसडे काय A मायनस डी इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. याला 1 नंबर देऊया आपण, इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन आपल्याला काय दिलेली, ह्या कंडिशनच्या आधी जी दिलेली आहे, द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे, म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय लिहिता येईल आपल्याला, तर मंडे आणि सॅटरडे यांचं जे ऍडिशन आहे, मंडेचं टेम्परेचर A-3D, सॅटरडेचं टेम्परेचर A+2D, ही जी ऍडिशन आहे ती ऍडिशन, दुसऱ्या दोघांचं ऍडिशन आपल्याला घ्यायचं आहे ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडे काय आहे A-2D आणि सॅटरडे आहे A+2D. याच्यामध्ये जर आपण 5 ऍड केले तर इथे इज इक्वल टू साइन टाकता येईल आपल्याला, कारण हे टेम्परेचर या दोघांच्या ऍडिशन पेक्षा 5 न मोठं आहे. मग आता लेफ्ट साइडला पहा, A+2D आहे ते आणि राईट साइडचं A+2D, दोघंही ऍडिशन मध्ये आहेत दोन्ही साइडला, ते इथेच कॅन्सल करूयात आपण, कारण साइड बदलली तर ते ऑब्विसली कॅन्सलच होणार आहे. मग A-3D इज इक्वल टू A-2D प्लस 5. इथे पण पहा, लेफ्टला A आहे आणि राईटला पण A आहे, दोघंही पॉझिटिव्ह आहेत, साइड बदलल्यावर ते झिरोच होणार आहे. मग -3D हे 2D -2D जे आहे ते आपण घेऊया लेफ्टला, इट विल बिकम +2D इज इक्वल टू 5. या ठिकाणी सबट्रॅक्शन काय आलं, -D इज इक्वल टू 5, इट मीन्स D इज इक्वल टू -5. हा आला डिफरन्स, कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -5. याला आपण 2 असं नंबरिंग करूया. आता हा जो -5 आहे मी या 1 मध्ये प्लेस करेल. पुट D इज इक्वल टू -5 इन इक्वेशन 1. मग A-D इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. मग D जर मी इथे प्लेस केलं, A-5 इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस. ओके, A+5 इज इक्वल टू -30, A इज इक्वल टू -30 -5. सो A इज इक्वल टू -35. आपल्याकडे आता फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दोन्हीही अवेलेबल झालेले. मग आता आपण प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर काढूया. ओके, मंडेचं काय होईल पहा बरं. मंडेज टेम्परेचर A-3D, ही टर्म आपण कन्सिडर केलेली होती, म्हणजेच काय, तर -35 -3 इंटू -5, D ची व्हॅल्यू -5 आहे. मग -35 मायनस प्लस 5 3 is 15. काय झालं या ठिकाणी सबट्रॅक्शन यांचं, तर ते आहे 20 आणि डिग्री सेल्सिअस इज मंडेज टेम्परेचर. देन ट्यूजडे काय आहे A-2D. मग A ची व्हॅल्यू काय आहे -35 -2 इंटू -5. So -35 plus 10, it is -25. हे झालं ट्यूजडेचं टेम्परेचर -25 डिग्री सेल्सिअस. पुढे जाऊया आपण वेडनेसडे कडे. वेडनेसडे A-D, so A is -35 -5 is equal to -35 plus 5 म्हणजेच -30 डिग्री सेल्सिअस. It is Wednesday's temperature. Then, okay, it was given. Then we come to Thursday. Thursday काय, तर फक्त A ची व्हॅल्यू काय आहे -35 डिग्री सेल्सिअस. Then Friday A+D, A ची व्हॅल्यू आहे -35 -5, that means -40 डिग्री सेल्सिअस. And then Saturday
A plus 2D. So A is minus 35 plus 2 into minus 5. So minus 35 minus 10, that is minus 45 degree Celsius. Paha, Monday's temperature minus 20 degree Celsius, Tuesday's minus 25 degree Celsius, Wednesday's minus 30 degree Celsius, that was given in the example. Then Thursday minus 35 degree Celsius, Fridays minus 40 degree Celsius, Saturdays minus 45 degree Celsius. Practice set 3.4 मध्ये लास्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third row 3 trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे च्या दिवशी ट्री प्लांटेशन प्रोग्राम झाला आणि त्याच्यामध्ये त्रिकोणाकृती असा जो जमिनीचा तुकडा आहे ट्रायंग्युलर इन शेप त्याच्यावर ट्री प्लांटेशन झालेले म्हणजे झाडं लावलेले. मग ते कशा पद्धतीने लावलेले पहा. पहिल्या रो मध्ये 1 ट्री म्हणजे एक झाड लावलेले. दुसऱ्यामध्ये किती लावले तर 2 लावले. तिसऱ्यामध्ये 3 लावले. अशा पद्धतीनं अशा 25 रांगांमध्ये झाडं लावलेली आहेत. आणि आपल्याला असं कॅल्क्युलेट करायचं आहे की तर फाइंड टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज म्हणजे आपल्याला S25 कॅल्क्युलेट करायचं. दिस इज अन एपी. क्लिअर आहे की ही एक एपी आहे. दिस इज अन एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि ते काय आहे तर 1 2 3 टिल 25. ठीक आहे. तर फाइंड टोटल नंबर ऑफ ट्रीज. आपल्याला एकूण ट्रीज काढायचे म्हणजे S25. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे A1 कॉमन डिफरन्स घेऊया. T2 मायनस T1 2 minus 1 and that is 1. या ठिकाणी A1 आलेला आहे, D1 आलेला आहे आणि N आहे 25. आता आपण फॉर्म्युला यूज करूया. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into D. म्हणजे S25 is equal to 25 upon 2 in bracket 2a into a's value is 1 plus 25 minus 1 into 1 because D is also 1. That is equal to 25 divided by 2 in bracket 2 into 1 2 plus 25 minus 1 24 into 1 bracket close 25 by 2 into ब्रॅकेट मध्ये 2 plus 24 into 1 किती झाले 24. So 25 by 2 into याची ऍडिशन झाली 26. इथे कॅन्सलेशन होईल 2 1 जा 2 3 जा म्हणजे आपल्याला कशाचं प्रॉडक्ट घ्यायचं आहे 25 into 13 चा. तर प्रॉडक्ट घेऊया 25 3 जा 75 carry 7 25 1 is and 7 32 म्हणजे 325. Yes, 25 is 325. Hence total number of trees in 25 rows is 325.